नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया लास्ट वीक मध्ये मार्केटने काय परफॉर्म केले आणि येणाऱ्या वीक साठी मार्केटची इंपॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टी दोन्हींचं पण वीकली अनालिसिस करणार आहोत। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला काय आपली रणनीती झाली पाहिजे किंवा काय आपला प्लॅन पाहिजे त्याविषयी थोडीफार आयडिया आपण या व्हिडिओमध्ये घेऊ शकता। तर व्हिडिओ आपण चला सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी निफ्टी बँकचं या ठिकाणी चार्ट लावलेला आहे। वन वीकचं या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जी आपली जी फायनल क्लोजिंग मिळालेली आहे आपल्याला ती आहे 46,863 रुपयाची आपल्याला फायनल क्लोजिंग मिळालेली। जी क्लोजिंग जी आपण बघू शकता लास्ट वीकच्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ 300 पॉईंट या ठिकाणी आपण प्लस मध्ये जाऊन बँक निफ्टीने क्लोज करण्यात इथे सक्सेसफुल झाले। आता आपल्याला एक तुम्हाला सांगतो मी, जो पण तुम्ही इंट्राडे लेवलवरती काम करता, ऑप्शन मध्ये करा नाही तर फ्युचर मध्ये करा, तर आपल्याला वीकली अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे। कारण वीकली अनालिसिस वरती जे मार्केट एक स्विंग बनवतो ना, त्या स्विंगला मार्केट इथं वारंवार रिस्पेक्ट करतं। ती जी लेवल असती ती लेवल खूप इम्पॉर्टंट असते, तर त्या लेवल वरती सुद्धा आपण एक ओव्हरव्ह्यू द्यायला खूप गरजेचं आहे ऑन वीकली बेसिस वरती। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी आपण इथं बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे। इथं आपण बघू शकता एक सिम्पली आपण एक ट्रेंड लाईनला इथे फॉलो करतोय। आपण इथे बघू शकता आपण ही जी ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईन मध्ये जे आपल्याला मेजर सपोर्ट वरती काम करताय ते फर्स्ट सपोर्ट येतोय आपला 40,000चा फर्स्ट सपोर्ट येतोय, सेकंड सपोर्ट येतोय 42,500चा। आता थर्ड इथे एक मेजर सपोर्ट मार्केटने बनवलेला आहे जो की 45,000चा सपोर्ट बनवलेला आहे। हे लेवल जे आपण इथे बघितलं तर आता एक प्रिव्हियस जो स्विंग आहे आपला इथे बघा, प्रिव्हियस स्विंग म्हणजे जो यू टर्न बसलेला आहे आपला, तो यू टर्न ह्या झोन मधून बसलेला आहे जो की आपला 45,000चा। जसं मी लास्ट वीक मध्ये पण सांगितलं होतं, तर 45,000ला मार्केट रिस्पेक्ट करतंय का ब्रेक करतंय त्याच्यावरती त्याचं नेक्स्ट मूव डिपेंड राहील की त्याला डाऊन साईडला जायचंय का अप साईडला जायचंय। पण या ठिकाणी आपण बघत आहोत मित्रांनो की 45,000चा जो लेवल आहे तो मार्केट इथे रिस्पेक्ट करतंय। आता याच्यासाठी प्रॉब्लेम कोणता लेवल आहे तो बघू शकता आपण। हा जो ट्रेंड लाईन येते ही आता ट्रेंड लाईन सध्या महत्वाची, जोपर्यंत मार्केट इथं आपला जो 47,000 ते 47,500 या लेवलच्या वरती ऑन वीकली बेसिस वरती क्रॉस करायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपल्याला जे ना ह्याच प्रकारचे छोटे छोटे कॅन्डल इथं या बॉक्स मध्ये इथं रेडी होताना आपल्याला दिसेल। म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय होतो की आपल्याला हा या ठिकाणी जो ट्रेड घ्यायचा आहे तो छोटा प्रॉफिट आणि छोटा लॉस साठी आपल्याला ट्रेड घ्यायचे। मोठे मोठे प्रॉफिट आपण इथं एक्सपेक्ट करू शकत नाही। ह्या लेवलच्या वरती म्हणजे जसं की 47,500चा हा जो लेवल आहे, या लेवल वरती जे आपल्याला असे मोठे मोठे कॅन्डल क्रिएट होताना दिसतील जे की मार्केटला त्याच्या नेक्स्ट हाय पर्यंत घेऊन जाण्यासाठी सपोर्टिव्ह राहू शकतात। आता जी फर्स्ट आपल्यासाठी जो रेजिस्टन्स पॉइंट येतोय तो रेजिस्टन्स पॉइंट हा आपल्यासाठी रेजिस्टन्स पॉइंट येतोय जो की बघा 47,000 ते 47,500 हा आपल्यासाठी एक 47,500 हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स पॉइंट आहे। त्या रेजिस्टन्सला पॉइंटला मार्केट इथे हिट करायला येऊ शकतं, त्या लेवलवरती आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता याला मी डेली टाइम फ्रेम वरती एकदा शिफ्ट करतो म्हणजे आपल्याला सांगता येईल की मला काय सांगायचंय। जस्ट अ मिनिट, 18 तारखेचा आपला या ठिकाणी दिवस होता, बघू शकता आपण। मित्रांनो, ते क्लिअर कट आपण बघू शकता हा एक मार्केटचा एक स्विंग आहे। या स्विंगला मार्केट इथं रिस्पेक्ट करत आहे, तर आपल्यासाठी जो 46,000चा लेवल आहे ऑन डेली टाइम फ्रेम वरती तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। कारण की बघू शकता इथं खूप साऱ्या डोजी कॅन्डल इथं क्रिएट होताना आपल्याला दिसते। त्यानंतर एक फायनली ग्रीन कॅन्डल आपल्याला एक पॉझिटिव्हनेस शो करताना आपल्याला दिसत आहे। आता एक तुम्हाला मुव्हिंग ऍव्हरेज वरती मी काही गोष्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला मुव्हिंग ऍव्हरेजचा पण सपोर्ट आहे का नाही ते लक्षात येईल। बघू शकता ही 50 आणि 40 ची मुव्हिंग ऍव्हरेज आहे जे मी नेहमी वापरतो। या लेवलवरती मार्केटने किती ब्युटिफुली सपोर्ट घेताना आपल्याला दिसतंय बघा। फर्स्ट टाइम मार्केट आला इथं सपोर्ट घेतला, सेकंड टाइम मार्केट आला इथं पण सपोर्ट घेतला, थर्ड टाइम मार्केट आला तिथं पण सपोर्ट घेतला, फोर्थ टाइम आला तरी सुद्धा सपोर्ट केला। म्हणजे हा जो आहे ना एक स्ट्रॉंग बुलिशनेस आपल्याला दाखवतोय ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जोपर्यंत ही ट्रेंड लाईन अशी आपल्याला एखादा क्रॉसओव्हर दिसत नाही डाऊन साईडला, तोपर्यंत एक फायनल डाऊन साईड आपला क्रिएट म्हणजे एक डाऊन ट्रेंड आपला क्रिएट झाला किंवा तो रनिंग मध्ये आहे असं आपण कन्सिडर करू शकत नाही। आता सध्या एक स्ट्रॉंग आपल्याला बुलिश पॅटर्न दिसत आहे, तर जे ट्रेड घेताय आपण ते बुलिश साईडला जर घेतले तर एक चांगला प्रॉफिट आपल्याला त्याच्यामधून होऊ शकतो। आता या ठिकाणी मी निफ्टी 50चं चार्ट लावलेलं आहे। निफ्टी 50ची जी फायनल क्लोजिंग मित्रांनो बघू शकता 22,096 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। ज्या क्लोजिंग वरती जे आहे ना लास्ट वीकच्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ एक 70 पॉईंट प्लस मध्ये आपण या ठिकाणी क्लोजिंग देण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेलो आहे। आता इथं पण मी आपल्याला एक मुव्हिंग ऍव्हरेज प्लॉट करून देतो म्हणजे आपल्याला इथं पण आपल्याला थोडंसं एक निष्कर्ष काहीतरी काढता येतं। आता हा जो निफ्टी आहे, निफ्टी या मुव्हिंग ऍव्हरेज वरती सपोर्ट घेत होता, करेक्ट आहे। बट आता सध्या जो आहे ना तो मुव्हिंग ऍव्हरेज पासून खूप लांब आहे सध्या। ठीक आहे, तर इथे गॅप क्रिएट झालेला आहे। जर आपल्याला निफ्टी 50 जर या रेंज वरती 22,000च्या खाली जर क्लोज करताना सक्सेसफुल झाला, जो की लेवल येतोय आपला इथं
21,700 या लेवलच्या खाली जर मार्केट ट्रेड करायला सुरुवात झाली तर याला जो टार्गेट राहील डाऊन साईडला तो 20,650 आपला टार्गेट राहील. इथपर्यंत मार्केट ऑन वीकली टाइम फ्रेम वरती येऊ शकतो. ऑन अदर हँड आता याचा जो रेजिस्टन्स पॉईंट आहे, रेजिस्टन्स पॉईंट आपला जो येतोय 22,500 चा आपला रेजिस्टन्स येतोय, तुम्ही घेऊ शकता 22,500 ते 22,600 या रेंजच्या वरती जेव्हा मार्केट ट्रेड करायला सुरुवात करेल तर आपल्याला इथे एक टार्गेट येतोय आपला 23,000चा टार्गेट येतो. या टार्गेट पर्यंत आपण बसू शकता. आता डेली टाइम फ्रेम वरती मी याला शिफ्ट करतो आणि आपल्याला 2-3 गोष्टी मी इथं सांगतो जे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता मी याला हे पण कट करून देतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ऑन आपल्याला डेली टाइम फ्रेम वरती जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावरती इथं सपोर्ट भेटलेला आहे, बरोबर आहे. ठीक आहे. बट आता याच्यामध्ये पॅनिक सेलिंग जे ना, पॅनिक सेलिंग इथं तुम्हाला एक डोजी कॅन्डल दिसते बघा. ही डोजी कॅन्डल म्हणजे काय राहते, ही इनडिसिजन कॅन्डल राहते. इथं सेलर पण स्ट्रॉंग नसतात आणि बायर पण स्ट्रॉंग नसतात. आता याला वरच्या साईडला इथं क्लोज दिले. जोपर्यंत या कॅन्डलच्या वरती मार्केट इथं ट्रेड करता तर आपल्यासाठी हा जो लेवल आहे, हा वरचा टॉपचा लेवल, हा आपल्यासाठी एक नेक्स्ट टार्गेट जो आहे तो मार्केट इथं अचीव्ह करायला येऊ शकतो. त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कुठल्या पण इमर्जन्सी टाइम मध्ये जर मार्केट ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड करायला सुरुवात झालं, ऑल दो गॅप डाऊन किंवा काही पॅनिक सिच्युएशन आली, त्यानंतर जर याला खालच्या साईडला जर ट्रेड करायला सुरुवात केलं तर आपल्याला इथे एक पॅनिक सेलिंग दिसू शकते जी आपल्याला 21,000 ते 21,200 या लेवलवर पर्यंत घेऊन येऊ शकते. तर हे 2 ते 3 महत्वाचे पॉईंट आहे जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अल्टिमेटली जे आहे आपलं रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट फॉलो करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सोबतच आपल्याला मी ऍक्टिव्हली ट्रेड करतो मित्रांनो ऑन डेली टाइम फ्रेम ऑप्शन मध्ये. तर जे पण मला काही पॅटर्न वगैरे दिसतं ते माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपडेट करत असतो. आपल्याला पण माझं टेलिग्राम चॅनल जे की प्रीमियम चॅनल तिथे जर जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला झिरोधा, अपस्टॉक, एंजल ब्रोकिंग याचा आपल्याला लिंक दिलेलं आहे, अलायन्स ब्लूचं सॉरी. तर याच्यावरतून कुठल्या पण डीमॅट अकाउंट आपण ओपन करू शकता. आपल्याला माझ्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.